बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या लाखनवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था सध्या चिंतेचा विषय बनली आहे। परिसरातील 10 ते 12 गावातील शेतकरी आपल्या जनावरांवर उपचारासाठी या दवाखान्यात अवलंबून आहे। मात्र सध्या सुरू असलेली दवाखान्याची इमारत अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत असून ती मोडकळीस आली आहे। विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही इमारत कधी कोसळू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे जनावरे, पशुपालक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान या समस्येवर उपाय म्हणून लाखनवाडा येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत गेल्या वर्षभरापूर्वीच बांधून पूर्ण करण्यात आली आहे। मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ही नवी इमारत अद्याप वापरावीना पडून आहे। एकीकडे जीर्ण इमारतीतून सेवा सुरू आहे तर दुसरीकडे सर्व सुविधा असलेली नवी इमारत धूळ खात असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ नवीन इमारतीत दवाखान्याचे स्थलांतर करण्याची मागणी केली असून याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देतात याकडे लाखनवाडा आणि परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। बोलतो लाखनवाड्याहून हा जो धोड दवाखाना आहे खूप दिवसापासून जीर्ण झालेला आहे आणि तिथे वारंवार शेतकरी लोक बैल, गाय, म्हशी वगैरे घेऊन जातात, पण तो सुरू काही नसते। त्याच्यामुळे नवीन जो दवाखाना बांधला आहे हे डॉक्टर लोक काही यांना म्हणजे त्यांची काय समस्या आहे याचं काही कळत नाही आहे आणि तो खूप दिवसाचा बांधून बी त्यांना स्थलांतर नाही होत आहे आणि तो बंद असल्यामुळे तिथे तो इमारत खूप ढसाळलेली आहे। त्याच्यामुळे तो इमारत पडत आहे आणि नवीन दवाखाना असल्यावर बी ते सुद्धा बांधत नाही। त्यांची सर्व आपले दवाखान्याचे जे आरोग्य सेवक असेल काय असेल समजा त्यांनी पूर्ण काळजी घ्यावी ही नम्र विनंती।